महापालिका महासंग्राम सुरू आहे त्या संदर्भातल्या आता आपण टॉप 9 बातम्या बघूयात। सांगलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेने शनिवारी प्रचार प्रारंभ होणार। महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीतून केला जाणार। तर महापालिका प्रचार प्रभारी मकरंद देशपांडे यांची माहिती। बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानामध्ये। मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांसोबत संवाद साधायला सुरुवात। नागपूरमध्ये नाराजांची समजूत काढण्याचं भाजपपुढे मोठं आव्हान। अनेकांकडून पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी, तर 40 जणांनी दिला पक्षाचा राजीनामा। बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 2 दिवस शिल्लक। तर पुणे पिंपरीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्र लढणार। उदय सामंतांसोबत पुणे आणि पिंपरी संदर्भात आज चर्चा केली जाणार। सामंतांसोबत चर्चा करून जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही। बंडू आंदेकर आणि गजा मारण्याच्या पत्नीला दिलेल्या उमेदवारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। काही जागा आरपीआय सचिन खरात गटाला दिल्या आहेत, त्यामुळे मित्रपक्षाने कोणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न आहे। अजितदादा यांची प्रतिक्रिया। अजित पवारांसोबत चर्चा करून सविस्तर बोलेन। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची प्रतिक्रिया। गजा मारण्याच्या पत्नीला आरपीआय सचिन खरात गटाकडून उमेदवारी दिल्याचीही शक्यता। पुण्यामध्ये सिद्धार्थ बनसोडेंच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवाराचा विरोध। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून आणू नका। काँग्रेसचे उमेदवार उमेश खंदारे यांची मागणी। तर गुन्हा सिद्ध झाला नसून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। सिद्धार्थ बनसोडेंचं स्पष्टीकरण। आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्या आणि जिथे काँग्रेसचे उमेदवारी चांगले होते त्या जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। काँग्रेस आणि वंचितमध्ये झालेल्या युतीवरती प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। तिकीट वाटपामध्ये बऱ्याच जणांनी हस्तक्षेप केला। मोठा गोंधळ झाला तरी देखील कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया।